हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याची पेट एक्झाम जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यासाठी आपण रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन पद्धती या विषयावरती MCQs बघणार आहोत. आजचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे. आपल्याला माहिती आहे या पेट एक्झामला 100 मार्कांचा हा पेपर आहे आणि 50% क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉलॉजीवर येणार आहेत. त्यासाठी आपल्याला या व्हिडिओ सिरीज थ्रू हा टॉपिक कव्हर करायचा आहे, रिसर्च मेथॉलॉजी. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक बूस्टअप म्हणून एक टेस्ट सिरीज आम्ही घेऊन आलो, ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 10 टेस्ट रिसर्च मेथॉलॉजीवरती, ज्यामध्ये 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये असणार आहेत. म्हणजे भरपूर सराव तुमचा या MCQ थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्ट सोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, हायपोथेसिस रिसर्च रिफर्स टू. गृहीतक संदर्भित आहे, म्हणजे गृहीतक हे कशाशी संदर्भित आहे तर एक पहिला ऑप्शन आहे एका प्रयोगाचा निकाल म्हणून, दुसरा प्रयोगातून काढलेला निष्कर्ष म्हणून, सी पूर्वग्रहांचे एक रूप ज्यात विषय प्रयोगकर्त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो, डी नात्याबद्दल तात्पुरतं विधान सांगतो. तर आपलं करेक्ट ऑप्शन हे डी आहे. कारण जे काय आपण समस्या निवडलेली किंवा संशोधनासाठी जी काहीतरी गृहीतक किंवा जे निवडलेलं आहे ते गृहीतक नात्याबद्दल, म्हणजे त्या गृहीतकाच्या आणि संशोधकाच्या याच्याबद्दल विधान करतो, तात्पुरतं विधान करतो, म्हणून हायपोथेसिस याचं उत्तर करेक्ट डी आहे. दुसरा क्वेश्चन असा आहे, संशोधकाकडून सांख्यिकी वापरली जाते कशासाठी तर ऑप्शन पहिला आहे अभ्यासामध्ये गोळा केलेल्या अनुभवात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी, बी त्याचे निष्कर्ष अधिक चांगले बनवण्यासाठी, सी त्याचे व्हेरिएबल्स कार्यान्वितपणे परिभाषित करण्यासाठी, डी अभ्यासाचा हेतू होता त्या मार्गाने येईल याची खात्री करण्यासाठी. तर आपला करेक्ट ऑप्शन ए आहे, अभ्यासामध्ये गोळा केलेल्या अनुभवात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स यूज फॉर रिसर्चर्स टू, म्हणजे संशोधकाकडून सांख्यिकी वापरली जाते. बरोबर आहे. जो काय डेटा आपण गोळा केलेला आहे तो डेटा मांडण्यासाठी सांख्यिकी वापरलेली जाते. जो काही मिळवलेले नंबर्स असतात ते यामध्ये मांडले जातात. मग आपल्या ऑप्शन ए हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लिटरेचर रिव्ह्यू रिक्वायर्स, म्हणजे साहित्य समीक्षा आवश्यक आहे कशासाठी तर आपले ऑप्शन्स आहे नियोजन, चांगले आणि स्पष्ट लेखन, पुष्कळ लेखन आणि ऑल ऑफ द अबोव. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ए नियोजन करण्यासाठी आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू हे गरजेचं आहे. कारण एखादी समस्या किंवा संशोधन मांडताना आपल्याला पूर्वी त्यावर काय लिहिलेलं आहे का याचा लिटरेचर रिव्ह्यू करावा लागतो, म्हणून प्लॅनिंग करण्यासाठी साहित्य समीक्षा आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, लिटरेचर रिव्ह्यू इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट, म्हणजे साहित्य पुनरावलोकन हा त्या धारणावर आधारित आहे. कशावरती आधारित आहे तर आपले ऑप्शन आहेत इतरांच्या कार्यावरून कॉपी करणारे, किंवा ज्ञान जमा होते आणि इतरांच्या कार्यापासून मिळते, ज्ञान निराळे होते किंवा वेगळे दिसते, किंवा वरीलपैकी कोणताही पर्याय नाही. तर साहित्य पुनरावलोकन हा कोणत्या धारावर आधारित आहे तर ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. कारण ज्ञान जमा होतं आणि इतरांच्या कार्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, म्हणजे नॉलेज अक्युमुलेट्स अँड लर्न्स फ्रॉम द वर्क फ्रॉम अदर्स. आपण जे काही लिहितो त्याचा उपयोग पुढे लोक करतात किंवा जे पुढचे अभ्यासक आहेत त्याच्यावर ते अभ्यास करतात, म्हणजेच पुनरावलोकन करतात. म्हणून ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्ञान जमा होते आणि इतरांच्या कार्यांपासून शिक्षण मिळते. पुढचा प्रश्न आपला असा आहे, थेरॉटिकल फ्रेमवर्क म्हणजे एक सैद्धांतिक चौकट म्हणजे काय तर आपले ऑप्शन्स व्हेरिएबल्स हे विस्तृत करते, या RS अंतर्गत असलेले लॉजिक स्पष्ट करते, RS चे स्वरूप आणि दिशा वर्णन करतात. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे, डी आहे. म्हणजे हे सगळेच कामं एक थेरॉटिकल फ्रेमवर्क मध्ये केले जातात, म्हणून आपल्या ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर करेक्ट डी आहे. वरील सर्वच एक सैद्धांतिक चौकटीमध्ये येतात.
पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, म्हणजे खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. तर आपले ऑप्शन्स असे आहेत की संशोधन प्रस्ताव हा एक दस्तऐवज आहे जो प्रकल्पाची योजना सादर करतो. बी, एक संशोधन प्रस्ताव असे दर्शवतो की संशोधन प्रस्तावित संशोधन प्रकल्प यशस्वीपणे करण्यास सक्षम आहे. सी, संशोधन प्रस्ताव हा एक असंघटित आणि अनियोजित प्रकल्प आहे. डी, संशोधन प्रस्ताव हा एक संशोधन अहवालासारखा असतो आणि संशोधन प्रकल्पाच्या आधी लिहिलेला असतो. तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही विचारलंय. तर आपण एक एक बघूया. संशोधन प्रस्ताव हा एक दस्तऐवज आणि तो प्रकल्पाची योजना सादर करतो. बरोबर आहे. बी, एक संशोधन प्रस्ताव असे दर्शवतो की संशोधक प्रस्तावित संशोधन प्रकल्प यशस्वीपणे करण्यास सक्षम आहे. तर बी थोडंसं बघूया. सी काय आहे, संशोधन प्रस्ताव हा एक संघटित आणि अनियोजित प्रकल्प आहे. सी हे ऑप्शन चुकीचं वाटतं, कारण हा असंघटित किंवा अनियोजित प्रकल्प नाहीये. जेव्हा एखादं संशोधन करण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं तेव्हा आपण सगळे नियोजन करून किंवा सगळ्या गोष्टी एकत्रित करून सगळा डेटा जमा करून करतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन हे सी आहे की हा स्टेटमेंट ट्रू नाहीये, बाकी तीनही स्टेटमेंट ट्रू आहेत. पुढचा प्रश्न, प्रिलिमिनरी डाटा कलेक्शन इज अ पार्ट ऑफ द, जे प्राथमिक डेटा संग्रह हा कशाचा भाग आहे. तर वर्णनात्मक संशोधन, अन्वेषणात्मक संशोधन, उपयोजित संशोधन आणि स्पष्टीकरणात्मक संशोधन. प्राथमिक डेटा कशातून मिळतो, तर आपण मुलाखती घेतो किंवा बुक्स जे आहेत, पेपर्स जे आहेत, तो प्राथमिक डाटा आहे. कधी गरज पडते, वर्णन करताना तर गरज पडते नाही. अन्वेषणात्मक संशोधन करताना याचा उपयोग होतो. प्राथमिक म्हणजे मुलाखती किंवा हे घेणं, स्वतः प्रत्यक्ष सर्वे करणं, हे ज्या गोष्टी आहेत त्या प्राथमिक डेटामध्ये येतात आणि ते एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये म्हणजे अन्वेषण संशोधनामध्ये येतं. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. तर पुढचा प्रश्न, कंडक्टिंग सर्वे इज अ मोस्ट कॉमन मेथड ऑफ जनरेटिंग, म्हणजे सर्वेक्षण करणे ही सर्वात सामान्य पद्धत कशाची आहे. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, प्रायमरी डेटा, दुय्यम डेटा, गुणात्मक डेटा, वरीलपैकी काही नाही. आता मागे बघितल्याप्रमाणे आपण मुलाखत घेणे किंवा सर्वेक्षण करणे हे प्राथमिक गोष्ट आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार, ए येणार. सर्वेक्षण करणे ही प्राथमिक डेटामध्ये येणारी गोष्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. महत्वपूर्ण चर ओळखल्यानंतर आणि सैद्धांतिक चौकटीत तार्किक तर्क प्रस्थापित केल्यानंतर संशोधन प्रक्रियेची पुढची पायरी काय असेल. तर आपले ऑप्शन्स, सर्वेक्षण करणे, गृहीतक निर्माण करणे, गटचर्चेवर लक्ष केंद्रित करणे आणि तपासणीत प्रयोग करणे. म्हणजे तर्क लावले, समस्या घेतली, सगळे चौकटीमध्ये बसवलं, त्याच्यानंतर आपले काय येतं स्टेप्स, तर टू जनरेट द हायपोथेसिस, म्हणजे गृहीतक निर्माण करायचं. जेव्हा समस्या निवडतो, त्याचा डेटा गोळा करतो, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, गृहीतक निर्माण करायचे असतात. म्हणजे आपलं याचं करेक्ट ऑप्शन काय येणार, करेक्ट ऑप्शन बी असणार, गृहीतक निर्माण करणे. पुढचा प्रश्न, द अप्रोप्रिएट अनालिटिकल टेक्निक इज डिटरमाइंड बाय, योग्य विश्लेषणात्मक तंत्र द्वारे केले जाते. कशाद्वारे केले जाते, तर आपले ऑप्शन्स आहेत संशोधन डिझाईन, गोळा केलेल्या डेटाचे स्वरूप, गृहीतकांचे स्वरूप, ए आणि बी दोन्ही. तर काय असू शकेल, आपलं तंत्र वापरलं कशासाठी जातं, तर संशोधन डिझाईन करण्यासाठी पण हे तंत्र वापरलं जातं आणि रिसर्चचे डेटा जो आहे तो गोळा करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे तंत्र वापरले जातात. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन डी हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. बोथ ए आणि बी ही दोन्ही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विश्लेषणात्मक तंत्र वापरलं जातं. आजचे आपले क्वेश्चन इथे संपलेले आहेत. त्यानंतर जे नेट सेटची पेपर प्रिपरेशन करत आहेत, महाराष्ट्र सेट 2021च्या तयारी करण्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेले आहे त्या स्टुडंटसाठी. फुल सिलेबस नोट्स त्यांना मराठीमध्ये उपलब्ध होणार आहेत. एकूण 60 टेस्ट असणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट, मागील वर्षाचे 10 टेस्ट अशा, आणि फुल सिलेबसवर 30 टेस्ट, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये दिल्या जाणार आहेत. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आणि ह्या नोट्स मिळवण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि हा जो ग्रुप असणार आहे व्हॉट्सअप ग्रुप, तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. याची फीस फक्त 1499 असणार आहे. यावर तुम्हाला जर डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही आमचं ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यात MS सेट 2021 सिलेक्ट करून टेस्ट सिरीज सबस्क्राईब करायची आहे. त्याची फीस फक्त 999 रुपये आहे. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन 1499 आणि ऍप्लिकेशन मध्ये डिस्काउंट मिळून तुम्हाला 999 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज जॉईन करता येणार आहे. टेस्ट सिरीज जॉईन करून जास्तीत जास्त सराव करून येणारी महाराष्ट्र सेट एक्झाम लवकरात लवकर क्लिअर करता येईल. म्हणून आजच जॉईन करा या टेस्ट सिरीजला.
धन्यवाद.